डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी। 10 ते 15 मिनिटे उशिरा आलेल्या एसी लोकलच्या गर्दीमुळे दरवाजेही बंद होईनात। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात म्हणून नाशिक आणि नागपूरमध्ये बॅनरबाजी। विठ्ठला कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करा। कार्यकर्त्यांची बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांना भावनिक साद। आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो। आपण काहीही करू शकत नाही तेव्हा आपण सहन करायचं। सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा। सुळेंचा नेमका रोग कुणाकडे? चर्चांना उधाण। वर्धापन दिनानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात मेळाव्याचं आयोजन। बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा। अजित पवारांचा बालेवाडीत मेळावा। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा। आयकर भरणाऱ्या बहिणींना आता 1500चा लाभ मिळणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट। शिष्टमंडळातील प्रतिनिधी प्रदेशातील अनुभव करणार शेअर। महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। राहुल गांधींनी निकालावर आक्षेप घेत बोगस मतदान झाल्याचा केला होता आरोप। गुलदार युद्धनौका सिंधुदुर्गातील निवती रॉक इथं स्थापित होणार। आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा।